आणि त्या त्यांच्या भागा मतदारसंघामधल्या अनेक बंगल्यांतून साधारण 200-300 मतांची नोंदणी झाली, जे तिथले रहिवासी नाही. आणि या पराभवाचं मुख्य कारण काँग्रेस आणि आप हे यावेळेला वेगळे लढले. आतापर्यंत ते वेगळेच लढत होते, पण ह्या वेळेला शत्रू अधिक ताकदीनं आपल्या समोर लढतोय भाजपसारखा, याचं भान जर ठेवलं असतं आणि आमच्या इंडिया ब्लॉकमधले 2 प्रमुख पक्ष एकत्र आले असते तर नक्कीच आजचा निकाल वेगळा दिसला असता. केजरीवाल यांचा पक्ष आणि भाजप यांच्यामध्ये का फार मोठं अंतर नाहीये, फार तर 2%. पण काँग्रेसला साधारण 7.5% मतं काँग्रेसने घेतली आहे, म्हणजे 50%च्या वर काँग्रेस आणि आपची मतं आहे. पण ओमर अब्दुल्ला याने जे सांगितलं आहे ते सत्य आहे. अजून भांडत बसा आणि मग मोदीचा विजय झाला म्हणून छाती पिटत बसा, बाकी मला याच्यावर काही म्हणायचं नाही. भाजपचा विजय काँग्रेसला सातही उलटता आला नाही, केजरीवालांचा पराभव, अशा वेळेस इंडिया अलायन्सच्या भवितव्यावरही प्रश्न. बघा, केजरीवाल यांचा पराभव झालेला आहे, मनीष सिसोदिया यांचा पराभव झालेला आहे, सौरभ भारत